श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत झाले आहेत असे दिसून आल्यामुळे त्यांच्याकडून गुरुदक्षिणा मागण्याचा आता योग्य समय आला आहे असे द्रोणाचार्यांना वाटले आणि एक दिवस त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावून घेतले व आपल्या मनातील गुरुदक्षिणेचा अंतस्थ हेतू त्यांना कळविला. सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, रणांगणात पांचाल राज द्रुपदावर तुम्ही हल्ला करा आणि त्याला जिवंत पकडून माझ्याकडे घेऊन या. हीच माझी सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरेल. जा, तुमचे कल्याण असो. द्रोणाचार्यांची ही इच्छा सर्व शिष्यांनी मान्य केली आणि त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांना रथामध्ये बसवून ते सत्वर नगराबाहेर पडले. मार्गात भेटलेल्या अनेक प्रतिकूल वीरांचा नायनाट करीत ते तडक पंचाल देशामध्ये गेले आणि त्या पराक्रमी वीरांनी पंचालराज द्रुपदाची नगरी उद्ध्वस्त करून टाकली. दुर्योधन, कर्ण, बलाढ्य युयुत्सु, दुःशासन, विकर्ण, जलसंध आणि सुलोचन इत्यादी राजकुमार आणि त्यांच्यासारखेच अतुल पराक्रमी दुसरे अनेक क्षत्रिय कुमार अहमहमिकेने उत्कृष्ट रथामध्ये आरूढ झाले आणि अनेक घोडेस्वारांबरोबर द्रुपदाच्या नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि नगरावर फार मोठ्या सैन्याने हल्ला चढविला आहे. ही बातमी कळताच पांचाल द्रुपद सुद्धा आपल्या भावासमवेत अतिशय त्वरेने राजवाड्यातून सैन्याला तोंड देण्यासाठी बाहेर पडला. अंगावर चिलखत घातलेला यज्ञसेन द्रुपद राजा दिसताच चाल करून आलेल्या त्या साऱ्या राजकुमारांनी एकजुटीने रणगर्जना केली आणि त्यांनी त्याच्यावर बाणांचा पाऊस पाडला. रणांगणात आतापर्यंत अजिंक्य ठरलेला द्रुपद राजा एका शुभ्र रथामध्ये बसला, कौरवांना येऊन भिडला आणि त्याने बाणांची तुमुल वृष्टी केली. हे सारे कौरव फार गर्विष्ठ झाले आहेत. त्यांना काय पराक्रम गाजवायचा असेल तो अगोदर गाजवू द्या. त्यांच्या पराक्रमाचे दिवे लागल्यावर मग आम्ही कोणता पराक्रम गाजवायचा ते पाहू. रणांगणामध्ये द्रुपद राजाला जिवंत पकडणे या कौरवांच्या ताकदीच्या बाहेरचे आहे असे अर्जुनाने आपल्या भावांशी संगनमत करून द्रोणाचार्यांना पूर्वीच एकांतात सांगून ठेवले होते आणि आपल्या मनातील हा अंतस्थ बेत द्रोणाचार्यांच्या कानावर घालून अर्जुन नगराच्या बाहेर अर्धा कोस अंतरावर थांबला. कौरवांच्या सेनेशी गाठ पडताच द्रुपद राजाने त्यांच्यावर सर्व बाजूंनी हल्ला चढविला आणि बाणांचा पाऊस पाडून त्याने कौरवांच्या सेनेची दाणादाण उडविली. तो द्रुपद राजा एकटाच रथामध्ये बसला होता, पण रणांगणामध्ये ज्या तडफेने आणि चापल्याने त्याने युद्ध कौशल्याचा नमुना दाखविला तो पाहताच कौरवांची अक्षरशः तारांबळ उडून गेली आणि गोंधळून गेल्यामुळे एकच वीर आपल्याशी लढत नसून एकाच वेळी असंख्य वीर लढत आहेत असे कौरवांना वाटले. द्रुपदाच्या तीक्ष्ण बाणांचा सर्व बाजूंनी अक्षरशः पाऊस पडला. द्रुपदाचा हा अतुल पराक्रम पाहताच पंचाल वीरांच्या शिबिरामध्ये शंख, नगारे, नौबती आणि ढोल इत्यादी वाद्यांचा फार मोठा गजर झाला आणि पराक्रमी पंचाल वीरांनी सुद्धा फार मोठी रणगर्जना केली. धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराचा कांठळ्या बसविणारा प्रचंड आवाज आकाश भेदून गेला. द्रुपदाने असा विलक्षण धुमाकूळ घातल्यामुळे दुर्योधन, विकर्ण, सुबाहू, दीर्घलोचन, दुःशासन इत्यादी साऱ्या कौरववीरांनी द्रुपदावर बाणांची अनावृष्टी केली आणि त्याला बाणांनी अक्षरशः झाकून टाकले.
पार्श्वत द्रुपद राजा महाबलाढ्य होता खरा, पण बाणांच्या त्या घोर वृष्टीमुळे तोही अगदी घायाळ झाला आणि इरेला पडून त्याने कौरवांच्या सैन्यातील वीरांचा पाहता पाहता धुव्वा उडविला. एखादी पेटलेली मशाल अंधारात स्वतःभोवती गरगरा फिरावी त्याप्रमाणे तो द्रुपद राजा मोठ्या वीरश्रीने स्वतःभोवती गरगरा फिरू लागला आणि दुर्योधन, विकर्ण, महाबली कर्ण तसेच अनेक चिवट पराक्रमाचे क्षत्रिय राजपुत्र या सर्वांना आणि सैन्याच्या अनेक तुकड्यांना त्याने बाणांनी भरपूर खिरापत वाटली. आपला राजा अडचणीत सापडला आहे असे द्रुपदाच्या नगरातील लोकांना समजताच ते वाऱ्याप्रमाणे धावून आले. पर्जन्य धारांचा वर्षाव करणाऱ्या मेघांप्रमाणे धावून आले आणि लाठ्यांनी, काठ्यांनी आणि दांडक्यांनी त्यांनी कौरवांच्या सेनेतील लोकांना यथेच्छ बळवले. कौरवांच्या बरोबर तुंबळ युद्ध चालले आहे असे समजल्याबरोबर नगरातील अबलावृद्ध सर्व प्रजाजनांनी कौरवांवर निकराने चढाई केली आणि परिणाम असा झाला की कौरव सेनेतील सैनिकांनी काढता पाय घेतला. ते सैरावैरा पळू लागले आणि मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडून पांडवांना हाक मारू लागले. भयंकर घाबरलेल्या कौरवांचा अंगावर काटा उभा करणारा प्रचंड कोलाहल ऐकल्यावर पांडवांनी द्रोणाचार्यांना अभिवादन केले आणि ते विलंब न लावता रथामध्ये बसले. या गडबडीत तू युद्धाच्या भानगडीत पडू नकोस असे अर्जुनाने युधिष्ठिराला बजावले आणि त्याला तेथेच थांबावयास सांगितले. नकुल आणि सहदेव या दोघांना त्याने चक्ररक्षक म्हणजे युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत रथाचे चाक काही कारणामुळे नादुरुस्त झाले तर त्याची ताबडतोब दुरुस्ती करणारे असे म्हणून आपल्याबरोबर घेतले आणि भीमसेन तर हातातील गदा उंच धरून आघाडीवर अगदी ठाण मांडून उभा राहिला. शत्रू सैन्यातील वीरांच्या रणगर्जना कानी पडताच आपल्या रथाच्या खडखडाटाने दशदिशा दणाणून टाकीत खुद्द अर्जुन अतिशय वेगाने आपल्या भावांसमवेत आघाडीवर दाखल झाला. आज आपण इथे थांबूया. ही कथा आपण उद्या पुढे वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.